मित्रांनो नमस्कार. जेव्हा आपण हायवेवरती ट्रॅफिक जाममध्ये अडकतो ना, तर तेव्हा अजून जास्त आपण विचित्र गाडी चालवायला लागतो. तर त्यावेळी आपण काय करायचं मित्रांनो? लोक कशीही गाडी चालू द्या, आपण काय करायचं याबद्दल मी थोडंसं आज बोलणार आहे. तर या समोरच्या आपल्या समोर पहा, आता एक आपली लाईन आहे, आपल्या लेफ्ट साईडला एक लाईन आहे आणि त्याच्या पलीकडे एक लाईन, असं मिळून आपल्याली जाण्यासाठी 3 लेन आणि येण्यासाठी 3 लेन, असं 6 लेन हायवेवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर त्यावेळी काय करायचं मित्रांनो? तर आपली जी लाईन आहे ते ज्यावेळेस असं मार्किंग केलेले असते हायवेवरती, तेव्हा आणखी आपल्याला थोडंसं सोपं जातं की गाडी थोडीशी मोकळी चालवण्यामध्ये. तर आपण लेफ्ट साईडला, आता बघा राईट साईडची जी लेन आहे आपली, ते आपण लेफ्ट साईडच्या जी आपली बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या जवळून गाडी चालवतो आहे. आणि मधली जी लाईन आहे, जे की समोरचे डिझायरवाले भाऊ आहेत, त्यांनी अजून थोडी 1 फूट पलीकडे गाडी चालवायला पाहिजे, म्हणजे त्या लेनच्या मध्यभागी. आणि जे 3 नंबरची लेन आहे त्या लेनमध्ये पण कारवाले असतील तर त्यांनी राईट साईडची जी आपली लेफ्ट साईडची लेन आहे त्यांच्या 3 नंबरच्या लेनच्या राईट साईडच्या लेनच्या बाउंड्रीच्या जवळ गाडी चालवली पाहिजे. तर होतं काय मित्रांनो, अशाच प्रकारे आपण गाडी चालवली तर आपल्याला समोर गेल्याच्या नंतर ज्या लेनमध्ये अडथळा आहे किंवा जी लेन क्लोज आहे किंवा ज्या लेनमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, ते लेन आपल्याला समजल्याच्या नंतर जर समजा पलीकडली, म्हणजे आपण 3 नंबरची लेन जी लेफ्ट साईडची म्हणतो, त्या लेनमध्ये जर काही अडथळा असेल तर मग फर्स्ट लाईनवाल्यांनी राईटला गाडी घ्यायची पूर्ण, आणि मधले जे आहेत सेंटरचे त्यांनी थोडीशी राईटला गाडी घ्यायची, म्हणजे आपल्याला तिथून थोडंसं आरामात पुढे जाता येतं. आणि ज्या 2 लेन आहेत, जी 2 नंबर आणि 3 नंबर, त्यांनी थोडंसं झिगझॅग गाडी चालवून आपल्या गाड्या पुढे घ्यायला पाहिजेत. अशा प्रकारे जर गाडी चालवली तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला कधीही ट्रॅफिक जामला सामोरं जायला लागणार नाही आणि आपण कधीही ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत. तर आपण आता पाहू शकता की मी गाडी कुठं चालवतो आहे आणि समोरचे शेलेरिओवाले भाऊ गाडी कुठं चालवत आहेत. तर अशा प्रकारे जर गाडी चालवली तर आपल्याला बऱ्यापैकी त्रास होत नाही आहे. इतरांचा जो त्रास असतो ना, आता तर जर तुम्ही डिवायडरच्या एकदम जवळून जर गाडी चालवत असाल तर ज्या ठिकाणी समजा लेन क्लोज होत आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण राईटला दाबलं जातं आणि आपली लेन त्या ठिकाणी स्लो होऊन जाते आणि आपण पाठीमागे राहतो. जे की फास्ट पुढे जायला पाहिजेत ते लोक पाठीमागे राहतात. का? तर ते आपल्या चुकीमुळे. तर ती सर्वात मोठी चूक काय करतात की त्याच ठिकाणी आपली गाडी एकदम डिवायडरच्या कडेला ठेवतात आणि तशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा मात्र आपण पूर्ण ब्लॉक झाले जातो. जर तुम्ही डिवायडरमध्ये आणि राईट, आपला लेफ्टचा अंदाज थोडा कमी असतो आणि त्यांचा राईटचा, आता लेफ्टनी ज्या गाड्या येतात त्यांचा ड्रायव्हरच्या साईडचा जो अंदाज असतो तो अजून जास्त जवळून घेतला जातो आणि ते लोक आपल्याला राईटला दाबतात आणि तशा प्रकारे गाडी चालवून मग आपली लेन स्लो होते. तर ते होऊ नये म्हणून आता मी या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सुरुवातीपासून मी आपली गाडी कुठे ठेवली आहे की लेफ्ट साईडच्या बाउंड्रीच्या जवळ एक्झॅक्ट, आणि तशा प्रकारे गाडी ठेवून मी गाडी पुढे चालवतो आहे. तर फक्त आणि फक्त हाच एक नियम मित्रांनो, जो की तुम्हाला ट्रॅफिक जाममध्ये त्रास न होता गाडी चालवण्यासाठी मदत करेल. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आता पहा समोरची ट्रॅव्हल्सची जी बस आहे ती 3ऱ्या लेनमधून 2ऱ्या लेनमध्ये पण येते. डिझायरवाल्या भाऊला बघा आपल्या लेनमध्ये ढकललं गेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारेच आपल्या इथं ना लेफ्टचे लोक पुढे जातात, ते लोक आपल्याला राईटला पूर्ण पुश करतात आणि आपण तिथे अडकले जातो. जे की बरोबर चालणारे लोक असतात राईटच्या लेनमध्ये, आणि तेच लोक जास्त करून अडकले जातात. आणि हे तुमचे अनुभव असतील मित्रांनो. जर तुम्हाला कुठं असा अनुभव आलेला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारे मी वेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला वाटलं की बाबा तुम्ही भाऊ या विषयावरती व्हिडिओ बनवा, तर मी अवश्य तसं माझ्यासमोर जर तशी सिच्युएशन तयार झाली तर मी त्याही पद्धतीमध्ये त्याही प्रकारामधला व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवू शकतो किंवा
पाहायला मिळेल तुम्हाला। तर तुम्ही तसं मला सांगा की कमेंटमध्ये तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता। आता इथं पाहू शकता मित्रांनो, मी पुढं नाही जाणार का तर राईटला जाऊन जर मी पुढे गेलो तर मग हे मला दाबतील राईट साईडला आणि मग मी तिथं अडकलो जाईल। आता इथं आपल्याला वाटलं की बाबा आपण जाऊ शकतो, इथं पाहू शकता। जर मला वाटलं ना की जागा मला भरपूर आहे, मोकळी जागा आहे, त्यावेळी मात्र मी पुढे जातो, नाही तर अदरवाईज मी थांबतो। थोडंसं थांबून काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आपल्या समोरच्या पण गाड्या थोडंसं आरामात निघून जाऊ शकतात आणि आपणही त्या ठिकाणी आरामात जाऊ शकतो। आता हेच पहा नेक्सॉनवाले भाऊ आता राईटला येत आहेत तर मी त्यांना आरामात राईटला येऊ दिले, त्यांना हॉर्न नाही वाजवला, काही नाही आणि अशा प्रकारे तुम्ही ट्रॅफिकमध्ये सध्या मोकळी गाडी चालवू शकता। आणि मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा।